यंदाच खाल्ला हा लावा केक. तर नमस्कार, मी नीलम. आम्ही कुठं चाललोय ते तुम्हाला मी पुढे सांगेलच. त्याआधी आमच्या सोसायटीमध्ये होता होम मिनिस्टरचा कार्यक्रम, त्यासाठीच गेलेलो. आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम असल्यामुळे असं काही सजून धजून गेलं होतं. सजून धजून गेलोय पण काही भाग घेता आला नाही, कारण श्रेयू होता. तर तुम्ही म्हणसाल की होम मिनिस्टरचा कार्यक्रम आणि हे पुरुषांचं काही काम आहे. पुरुषांचं जरा एन्जॉयमेंट हो, जरा असं हसवाहसवीचा कार्यक्रम, त्यासाठीच. तर हे बघून तर खूप हसू आलं होतं. हसता हसता असं काही नाकेनळ होतं. ते सगळं बघून आम्हाला 10:30 वाजता गणपती विसर्जनासाठी काहीच दिवस राहिले, म्हणून रात्रीचंच आम्ही प्लॅन केलं की बाप्पाच्या दर्शनासाठी जायचं. तर मध्येच एवढी मोठी लाईन बघून तर आम्ही तर कॅन्सलच केलं. तर मंडईमधल्या कृष्णकुंज हा आम्ही काही गणपती बघायला गेलो होतो, मध्ये लागतो. आणखीन छान अशी सुटसुटीत अशी काही दर्शन झालं. लाईनमध्ये तर लागलो नाही, तर मुखदर्शन घेऊन आम्ही जसं बाहेर पडलं खूप अशी काही वेळ झाला होता, म्हणून असं जरासं खाऊन पिऊन घेतलं. तर बघू शकता कशा प्रकारे गर्दी होती, म्हणूनच आम्ही पुढं जायचं आणि दर्शन न घ्यायचं हेच टाळत होतो. तर जराशा असे काही त्यात फोटे काढले होते. आणि बघू शकता कसला भारी देखावा आहे. ते म्हणतात ना, पुण्यामध्ये मूर्ती छोट्यात पण देखावे जास्त असतात. तर बघू शकता जाताना परतीच्या प्रवासासाठी तर मध्ये असे काही छोटे छोटे मंदिरं होतात, आणखी त्याला भरपूर असे काही देखावे केले होतात. तर बघू शकता जाताना असे मी थोडे क्लिप घेतलेले आहे. तर कशा प्रकारे आहेत, पण दिसायलाही सुंदर आणि खूप छान होते. तर बघू शकता कशा प्रकारे आहेत. मग आम्ही निघालो घरी वाजलेला होता आम्हाला 12 साडेबारा तर वाजले जायला. तर चलो, तर मग इथेच व्हिडिओ एंड कर.